जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 10 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 7 ते 8 हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव गावठी टोमॅटोला साधारणपणे 150, 250, पावणे 300, एखादं वक्कल 300 रुपयापर्यंत गेलेला आहे. आणि जी संकरित व्हरायटी आहे या संकरित व्हरायटीला बाजारभाव 200 पासून तर 400 रुपयापर्यंत मिळालेला आहे. एखादं वक्कल 400 रुपयाच्या पेक्षा पुढे गेलेलं आहे. सध्या उन्हाळा खूप आहे, त्यामुळं टोमॅटो पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे. काळी टिक्का आहे, तिरंगा आहे, इतर अनेक व्हायरस आहे की ज्याच्यामुळे टोमॅटो पिकाचं खूप मोठं नुकसान होतं आहे. जगाचा पोशिंदा बळीराजा खूप अडीअडचणीचा सामना करतो आहे. यंदाचं टोमॅटोचं उत्पादन करणारे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहेत. आपण या ठिकाणी पाहतो आहे. हे सगळं करत असताना शेतकऱ्यांना फार काबाड कष्टामधून टोमॅटो शेती करावी लागते, पिकवावे लागतात आणि त्यातून 4 पैसे शेतकऱ्यांना मिळत असताना जर बाजारभाव कमी झाला तर मग मात्र शेतकऱ्याची अडचण अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहे. टोमॅटोची जी प्रतवारी आहे ही थोडासा उन्हाळा असल्यामुळे बाजारभाव थोडेसे डाऊन झालेले आहेत आणि हे सगळं होत असताना शेतकरी बांधवांना टोमॅटोच्या बाजारभावाची अधिकची अपेक्षा आहे. दिनांक 10 मार्च 2026 रोजी टोमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळतो आहे हे देखील आपण व्यापारी बांधवांकडनं समजून घेणार आहोत. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये प्रत्यक्षात 10 तारखेला टोमॅटोला बाजारभाव किती मिळतो आहे, टोमॅटोची प्रतवारी काही प्रमाणामध्ये थोडीशी डाऊन झालेली आहे. आता आपण जरा व्यापारी बांधवांशी बोलणार आहोत. व्यापारी बांधव प्रत्यक्षात टोमॅटोला बाजारभाव काय सांगतात आपण जरा त्यांच्याशी देखील चर्चा करूया. साहेब नमस्कार. आज 10 मार्च 2026 टोमॅटोला काय बाजारभाव आहे? टोमॅटो 300 पासून तर 350, 60 रुपये हायब्रिडचे माल होते. मॉलचे माल होते बाकी 400, 450, पावणे 400. गावठी टोमॅटो गावठी टोमॅटो आहेत 150 पासून 200, 250 पर्यंत. काय आवक वाढेल? आवक कालच्यापेक्षा चांगली आहे आज. किती आवक होती आज? कालच्यापेक्षा 1.5 पट होते जवळपास. म्हणजे 8-10 हजार असू शकते. काय बाजार वाढण्याचे चान्सेस? बाजार वाढतील अजून थोडेफार तर वाढतील. दादा तुम्ही कुठून आले? उतूर. कुठली व्हरायटी घेऊन आले? आम्ही आलो विरान शाहू. विरान काय भाव गेले? विरान जाते 300, 350, 400 पर्यंत. 22 किलो क्रेट. 22 किलोचं क्रेट ना? हा 22 किलोची 20 किलो. काय मार्केट कमिटीला काय सूचना वगैरे? सूचना काय एकदम जोरात कार्यक्रम चालू आहे. काय सूचना याच्या सभापती संजयराव काळे यांचं काम एक नंबर कार्यक्रम. काम चांगलं आहे त्यांचं, उत्तम काम आहे. काय तक्रार नाही? अजिबात नाही, तर बोलायचंच नाही काही. व्यापाऱ्यांबद्दल काय सूचना? काही सूचना नाही. त्यांनी आमचं काम सांभाळले. पेमेंट फास्ट त्याशिवाय पेमेंट पास. पेमेंट फास्ट. थांबून देते नाही, पैसे घेऊन जा म्हणतात. आम्ही जरी म्हणलो नंतर द्या, नाही लगेच घेऊन जा. हो तुम्ही कुठले? नेतवड. आपली कुठली व्हरायटी? मी टमाटर नाही आणली, टमाटर न्यायला. टोमॅटो घ्यायला आले? हो घ्यायला. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोला जो बाजारभाव मिळतोय हा बाजारभाव गावठी टोमॅटोला 150 पासून तर 250 रुपयापर्यंतचा आहे आणि जी संकरित व्हरायटी आहे याला 200 पासून तर 350, पावणे 400 रुपयापर्यंतचा बाजारभाव या ठिकाणी मिळतोय. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला अधिकाधिक बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी बांधवांचा होणारा खर्च देखील त्या मानाने कव्हर होत नाही. व्यापारी बांधवांनी टोमॅटोला जास्तीचा बाजारभाव द्यावा अशी अपेक्षा निश्चित असते, परंतु सध्या इतर ठिकाणची आवक असल्यामुळे टोमॅटोला योग्य बाजारभाव मिळत नाही अशी तक्रार केली जाते. आणि ते अर्थात शेतकरी बांधवांचं खूप कष्ट असतात. उन्हाळा खूप आहे, पाण्याची अडचण असते, बिबट्याचा उपद्रव आहे, लाईट वेळेवर मिळत नाही. व्यापारी बांधवांनी अधिकचा बाजारभाव द्यावा अशी अपेक्षा आहेत. आपल्यासोबत व्यापारी आहेत. दादा नमस्कार. आज 10 तारीख आहे. टोमॅटोची साधारण आवक किती झाली असेल आणि बाजारभाव काय मिळाला? आवक रोज जे एवढीच आहे, 5-7 हजार क्रेटची आवक आहे. आवकमध्ये काही बदल नाही आहे. बाजारभाव गावठी टोमॅटो आज थोडे 5-25 रुपये डाऊन. म्हणजे काय मालाला चांगली क्वालिटी नाही राहिली. क्वालिटी नसल्यामुळे थोडेसे बाजार आज 10-20 रुपये डाऊन झालेले आहेत. गावठी टोमॅटोच्या 1 नंबर टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला? 300 रुपये. संकरित व्हरायटीला कमीत कमी किती, जास्तीत जास्त किती? कमीत कमी 200, 250, 250 रुपये. ते फार जुने झालेले माल आहेत आणि जास्तीत जास्त बाजार भेटला 500 रुपये. मला सांगा, नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये बाजाराची चढउतार होते. सध्या भुगीचं प्रमाण जास्त आहे. ज्यूसला बाजारभाव काय मिळतो? 70 रुपये घेतात ज्यूसवाले. 70 रुपये. बाजारभाव अजून वाढतील? माल चांगला आला तर बाजार 100% वाढते. माल चांगला आला तर आधी मालाला डिमांड आहे, पण चांगला माल नसल्यामुळं
थोडंसं बाहेर हातपाय मारावं लागत आहे. काही माल नाशिकवरून घ्यावा लागतो, काही माल MP वरून बोलवावा लागतो. त्याच्यावरून इथं माल कमी आहे, म्हणजे माल आहे पण त्या क्वालिटीचा माल नाही आहे. शेतकरी बांधवांना उन्हाळा कडक असल्यामुळे टोमॅटोची प्रतवारी ढासळते आणि त्याचा परिणाम बाजारभावावर होतो. चांगल्या टोमॅटोला, गावठी टोमॅटोला 200, 250, 300 रुपयेपर्यंतचा बाजारभाव आहे आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला 200 पासून तर 400 रुपयाचा बाजारभाव आहे. एखादं वक्कल 500 रुपयांनी पण गेलेला असेल. उन्हाळा असल्यामुळे टोमॅटोची प्रतवारी चांगली राहत नाही. तुम्ही मालाची चांगल्या प्रकारे निवड करून आणा. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं हे टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे. सध्या उन्हाळा खूप आहे, पाणी भरायला शेतकऱ्यांची अडचण निर्माण होते, बिबट्याचा उपद्रव आहे. स्वतःची काळजी घ्या. बाजारभाव वाढून मिळतील यासाठी प्रयत्नशील व्यापारी बांधव देखील आहेत आणि व्यापारी बांधवांना तुम्हाला देखील विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.